आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या भागात आपण ॲबॅकस विषयी जाणून घेणार आहोत। तर ॲबॅकस म्हणजे काय? तर ॲबॅकस हे गणिताशी संबंधित काहीतरी आहे इतकंच आपल्याला माहिती असतं, पण आज आपण त्याचं नाव, त्याचा उपयोग आणि त्याविषयी जी काही माहिती आहे ती जाणून घेणार आहोत। तर ॲबॅकस हे अशा पद्धतीचं एक टूल असतं, म्हणजे साधन असतं ज्यावर आपण पटापट गणित सोडवू शकतो। मुलं अगदी याच्यावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, इव्हन, पाढे, पाया, रूट्स हे चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि जलद गतीने करू शकतात। हा याचा महत्त्वाचा फायदा आहे। ॲबॅकसचा जर शब्दशः अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपण ए म्हणजे ॲबिडन्स, बी म्हणजेच बीड्स, ए म्हणजेच ॲडिशन, सी म्हणजेच कॅल्क्युलेशन, यू म्हणजेच युटिलिटी आणि सिस्टीम म्हणजेच पद्धती, भरपूर मण्यांच्या सहाय्याने ज्याच्यात आपण बेरीज म्हणजेच मोजणी, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असं जे वापरण्याचं साधन आहे आणि जी पद्धती आहे त्यालाच आपण ॲबॅकस असं म्हणतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक मण्यांची पाटी, ॲबॅकस म्हणजे मण्यांची पाटी, ज्यामुळे जलद गतीने आपल्याला गणित सोडवता येतात। तर आता आपण ह्या टूल विषयी माहिती घेऊयात। तर ह्या टूलमध्ये जे आहे तर ही जी चारही बाजूंनी आपल्याला दिसत आहे तर हिला फ्रेम म्हणतात। ही मधल्या बाजूने ही जी पट्टी दिसत आहे ज्यामुळे हे वरचे आणि खालचे जे मणी आहेत ते विभागले गेले आहेत त्याला डिवायडर म्हणतात। ह्या ज्या उभ्या लाईनी आहेत म्हणजेच उभ्या ज्या पट्ट्या आहेत त्याला रॉड म्हणतात। वरचे जे मणी आहेत सर्व त्यांना अपर बीट्स म्हणतात, खालचे जे मणी आहेत त्यांना लोअर बीट्स म्हणतात आणि हा जो मध्यभागी दिसत आहे त्याला युनिट पॉइंट म्हणतात। तर हा युनिट पॉइंट कधी कधी समजा इथं आता मार्क केलेला आहे, पण जर समजा मार्क केलेला नसेल तर युनिट पॉइंट कसा ओळखायचा तर एक्झॅक्ट त्याच्या मागच्या बाजूला जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक खड्डा दिसेल किंवा इथे मार्क केलेला दिसेल तर त्याच्या अगदी समोरच्या बाजूला जे आहे तो युनिट पॉइंट आहे हे ओळखायचं आणि युनिट पॉइंट पासूनच याच्यात गणित शिकवायला स्टार्ट करतात, म्हणजे सुरुवात युनिट पॉइंट पासून करतात। तर आता हा युनिट पॉइंट आहे, इथूनच सुरुवात करतात। तर ह्या युनिट पॉइंटला आता आपण यांची मण्यांची किंमत पाहूया। तर ह्या युनिट पॉइंटची ही जी पहिली गोटी आहे हिची किंमत 1 आहे, म्हणजे हे एकक स्थान आहे, हे दशक स्थान आहे, हे शतक स्थान आहे आणि हे हजाराचं स्थान आहे। जसं आपण गणितात आपले जे घरं असतात जसं की एककचं घर असेल किंवा दशकचं असेल त्या पद्धतीने हे युनिट पॉइंट म्हणजेच एककचं घर आहे। तर ह्या गोटीची किंमत 1 आहे, ह्या गोटीची किंमत सुद्धा 1 आहे। आता ही याच्यामध्ये ऍड केली तर ह्या दोघांची किंमत 2 अशी झाली, परत हिची किंमत सुद्धा 1च आहे तर ही याच्यात ऍड केली तर ही किंमत 3 झाली, परत ही याच्यात ऍड केली तर हिची किंमत 4 झाली। म्हणजेच आता ह्या डिवायडर लाईनला या टच झालेल्या आहेत, म्हणजेच याची किंमत आपल्याला 4 आहे असं आपण जाणून घेऊया। आता ही किंमत 1 आहे, पण याच्यात मी ह्या तिघी गोट्या ऍड केल्यात तर याची किंमत 4 होऊन जाणार, म्हणजे याची किंमत जी आहे ती 1 अशी आहे। आणि युनिट पॉइंटच्या वरची जी ही गोटी आहे जिला आपण अपर बीट सुद्धा म्हणतो, तर युनिट पॉइंटच्या एक्झॅक्ट वरची म्हणजे त्याच रॉडच्या वरची जी गोटी आहे तिची किंमत 5 आहे। तर आपण आता ही एक गोटी आणि याच्यात हा ऍड केला, म्हणजेच ही गोटी इथं सरकवली तर हा आपली किंमत 6 झाली असं होतं। म्हणजे हिची किंमत जी आहे ती 5 आहे आणि या चारही गोट्यांची किंमत जी आहे ती 4 आहे। एक किमतीच्या या गोट्या आहेत आणि ही 5 किमतीची गोटी आहे। आता याच्या पुढचं जे घर आहे ते दशकाचं आहे। मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे एकक आणि हे दशक, तर हे दशकाचे घर आहे, त्याच्यामुळे ही जी गोटी आहे हिची किंमत आपली 10 राहणार। म्हणजेच ही गोटी, एक गोटीची किंमत जी आहे ती 10 आहे, ह्या गोटीची किंमत सुद्धा 10 आहे, ह्या पुढच्या गोटीची 10 आहे, हिची सुद्धा 10 आहे। तर आपण हे दोघी गोट्या जर ऍड केलात तर ही 20 किंमत झाली, परत ही 30 आणि ही 40। अशा पद्धतीने या चारही गोट्यांची किंमत प्रत्येकी 10 आहे आणि युनिट पॉइंटचा
युनिट पॉइंटचा लागून जो दुसरा आहे म्हणजे जे दशकचं स्थान आपण बघतो आहे, तर त्याच्यावरच्या गोटीची किंमत जी आहे ती 50 आहे. लक्षात ठेवा की याची 5 आणि याच्यावर 50 म्हणजेच ही युनिटचं स्थान आहे म्हणून एककचं स्थान आहे म्हणून याची फक्त 5 किंमत आणि हे दशकच्या स्थानावर जी गोटी आहे तिची किंमत जी आहे ती 50 आहे. आता त्याच्या पुढचं घर आपण पाहूया. तर आता हे शतकचं घर आहे म्हणून ह्या गोटीची किंमत 100 आहे. परत ह्या गोटीची किंमत सुद्धा 100 आहे. तिच्या खालची गोटी आहे तिची 100 आणि परत ही सुद्धा 100 आहे. तर ह्या गोट्यांची प्रत्येकी किंमत 100 अशी आहे आणि त्याच्यावरची जी गोटी आहे तिची किंमत जी आहे ती 10,000 अशी आहे. तर आपल्याला लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीने ह्या गोट्यांची जी आहे ती किंमत जी आहे ती असते. तर आपण अशा पद्धतीने प्रत्येक वेळा गणित झाल्यानंतर आता समजा आपलं ॲबॅकस कशाही पद्धतीनं आहे तर प्रत्येक वेळा मुलांना झूम ॲबॅकस असं सांगितल्यानंतर किंवा क्लिअर ॲबॅकस असं सांगितल्यानंतर अशा पद्धतीने जे आहे त्यांना हे क्लिअर करावे लागतं. म्हणजेच हे जे डिवायडर आहे त्याला कुठलीही गोटी जी आहे ती चिटकून राहता कामा नये. जेव्हा तो नवीन गणित सोडवायला सुरुवात करेल त्यावेळेला ॲबॅकस हे क्लिअर असलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर आजच्या भागात आपण एवढी माहिती याच्याविषयी जाणून घेतली. आपल्याला जर आणखी काही माहिती याच्याविषयी जाणून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा.